नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला भेट दिलं तर मी तुमचं प्रथम आभार मानतो. मी आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये देवधानोर या गावी आलेलो आहे आणि आपण या गावामध्ये बोरीची एक व्हरायटी आपण नवीन आलेली त्याची रोपे दिलेली आहे. तर त्या रोपांमध्ये जी व्हरायटी आहे ती काश्मीरी बॉल सुंदरी ही व्हरायटी आपण दिलेली आहे. तर आपल्याबरोबर आपले हे शेतकरी आहेत हे देवधानोरेचे. तर तुमचं नाव पूर्ण काय? माझं श्रीकृष्ण संदीपान बोंदर. तर ह्यांच्या म्हणजे ह्या गावामध्ये अशी एक संकल्पना आहे की ग्रुप तयार केला जातो आणि ग्रुपनुसार त्यांची शेती तयार केली जाते. तर ही एक एक संकल्पना जी आहे त्यांची एक नंबर अशी उत्कृष्ट आहे. आणि ह्यांच्या प्लॉटवर आता आपण सध्या इथं थांबलेलो आहे. तर ह्यांना मी रोपं दिल्यापासून आज पहिल्यांदा व्हिजिट करत आहे इथं. तर व्हिजिट करण्याचं एकच कारण की नवीन लागवड झालेली आहे आणि रोपांच्या ब्रांचेस कशा तयार झाल्या पाहिजे किंवा कवळा शेंडा कधी मारला पाहिजे व किती उंचीवर मारला पाहिजे हे फक्त मला आज तुम्हाला हे दाखवून द्यायचं आहे. आणि हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे आताच्या इथून पुढे जी लागवड करणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी. तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जे ही आपण रोपाची जी लागवड केलेली आहे हे जमिनीपासून तुम्ही पाहू शकता. इथनं डोळा फुटल्यानंतर ही जे रोप आहे ते तुमचं कंपल्सरी पाऊण फूट ते 1 फूटच्या दरम्यान ही रोप आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मारताना फक्त ही कवळा शेंडा मारायचा. इथला कवळा शेंडा म्हणजे फक्त नकांना खुडता आला पाहिजे एवढा कवळा शेंडा मारल्यानंतर ह्या रोपाची वाढ जागेवर स्टॉप होते. आणि ह्याला सब ब्रँचेस इकडं साईडला फुटलेला आहे. तर ह्या सब ब्रँचेस ज्या फुटलेल्या आहेत ह्या सब ब्रँचेसला आता शेंडा मारता येत नाही. ह्या सब ब्रँचेसचा शेंडा कधी मारला जातो तर ही जी 1 फूट किंवा पाऊण फुटाची ही फांदी तयार झाल्यानंतरच ह्याला पण शेंडा मारायचा. तर हे शेंडे मारत असताना तुम्हाला ॲट ए टाईम एकदाच येणार नाही. तर ह्याचा तुम्हाला 10 दिवस 12 दिवस किंवा 15 दिवसाचा गॅप पडू शकतो. तर अशा तऱ्हेने जर तुम्ही शेंडे व्यवस्थित आत्ता जर मारले तर हे झाड तुमचे डेरेदार तयार होणार आहे आणि खूप फांद्या तयार होतील. जितक्या फांद्या तितकं उत्पन्न जास्त. तर त्यासाठीच त्याचं तुम्ही जेवढं तुम्हाला लक्ष देत आहे तेवढं शेंड्याकडे लक्ष द्या. ह्याला पहिलं 5 महिने जरी कातर नाही लावली तरी चालतंय, फक्त शेंड्यावर लक्ष ठेवा. आणि तुम्ही बोर लावता म्हणजे एक शेतामध्ये सोनं लावताय असं माझी तर एक मन आहे. तर तुम्ही ह्याच्यातनं जे काय तुम्ही बारकाईने जर लक्ष दिलं ह्या गोष्टीकडं तर तुम्हाला परिपूर्ण असं तुम्हाला सोनंच भेटेल. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे. शिक्षण BSc ॲग्री MBA. माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना पुढे पाठवा व आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.